वृद्ध, अपंग तसेच असहाय्य अशा व्यक्तींना मायेचा ओलावा व माणुसकीची वागणूक देणारा वृद्ध सेवा आश्रम कर्नूर इथे आम्ही आलेलो आहोत. कोगनोळी नाक्यापासून नाका ओलांडण्यापूर्वी यू टर्न घेऊन आपण बेळगावकडे जाताना उजवीकडे यू टर्न घेऊन वळल्यानंतर आत जो कर्नूर या गावी रस्ता जातो तो पुढे रस्ता वंदूर वगैरे जातो. तर त्या रस्त्यावर डाव्या बाजूला आंबेडकर असे कमान आहे आणि तिथून आत डावीकडे शेतात हा कर्नूल येथील श्रीमती विमल सुतार यांचा हा आश्रम आहे. हा वृद्धाश्रम खास करून अपंग तसेच आजारी, अंथरुणाला खिळलेले तसेच निराधार वृद्ध यांच्यासाठी असून या आश्रमामध्ये श्रीमती विमल सुतार यांनी हा आश्रम स्थापन केलेला असून त्या संस्थापिका आहेत आणि इथे सगळ्यांना मायेची वागणूक दिली जाते. तर असा हा आश्रम कोगनोळी नाक्यापासून आत कर्नूर गावापासून थोडं गेल्यानंतर शेतामध्ये हा आश्रम आहे आणि तो अतिशय स्वच्छ तसेच नीटनेटका आणि इथे सर्व सोयीने युक्त असलेला हा आश्रम खास करून निराधार लोकांच्यासाठी अल्पशुल्क घेऊन व मासिक वर्गणी किंवा अल्पशुल्क घेऊन इथे वृद्धांची सेवा केली जाते आणि त्यासाठी हा अतिशय उत्कृष्ट अशी सेवा असणारा एक कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत असा हा वृद्धाश्रम आहे. वृद्ध, अपंग तसेच निराधार व्यक्तींना मायेचा ओलावा देणारा कर्नूर येथील हा श्रीमती विमलताई सुतार यांचा वृद्धाश्रम आहे. हा गेली 15 वर्षे सुरू असून शून्यातून श्रीमती विमलताई यांनी हा आश्रम उभा केलेला आहे. हा आश्रम सुरुवातीला अगदी साध्या शेडमध्ये त्यांनी सुरू केला आणि त्यावेळी त्यांच्याजवळ काहीही नव्हतं. अशावेळी शहरातील काही लोकांनी त्यांना मदतीचा हात दिला आणि हा आश्रम उभा राहिला. आज या आश्रमामध्ये एकूण 15 लोक असून त्यापैकी 10 लोक वृद्ध व अपंग आहेत आणि त्यामध्ये महिला आहेत तसेच पुरुष आहेत. आणि अशा ह्या निराधार व अपंग या वृद्धांची सेवा श्रीमती विमलताई अविरतपणे करत असतात. कशाचीही अपेक्षा न करता निस्पृहपणे त्या इथे सेवा करत असतात आणि जी काही अल्प शुल्क किंवा अल्प रक्कम मिळेल ती नातेवाईक देतात आणि त्या अल्प रकमेवर श्रीमती सुतारताई यांनी हा वृद्धाश्रम चालवलेला आहे. या वृद्धाश्रमात आज आम्ही इथे एका कोल्हापूर येथील 87 वर्षाच्या आजींना घेऊन लावून दिलेला आहे. तिचा नवरा देखील या आश्रमामध्ये सेवा करण्यासाठी राहिलेला आहे. तर असा हा कर्नूल येथील वृद्धाश्रम सुतारताई यांनी 2012मध्ये सुरू केला आणि तेव्हापासून आजपर्यंत त्या हा वृद्धाश्रम कशाची अपेक्षा न करता चालवतात. श्रीमती सरोजिनी कुलकर्णी ह्या निवृत्त ग्रामसेविका असून त्या 87 वर्षाच्या असून देखील त्या आजही कार्यरत आहेत आणि त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे. त्यामुळे त्या आमच्याबरोबर हा वृद्धाश्रम पाहण्यासाठी कोल्हापूरहून खास आलेले आहेत. या वृद्धाश्रमामध्ये काही अपंग आहेत, काही अंथरुणाला खिळलेले वृद्ध महिला देखील आहेत. श्रीमती सुलोचना कुलकर्णी यांनी या महिलांची विचारपूस केली. ते काय विचार तुम्हाला कोणी बसा की त्या आजी तुम्हाला भेटायला आल्या. आजी भेटायला आल्या. त्यांना बरं वाटते हो. माया बोलणारं कोणतरी, मायेनं चौकशी करणारं कोणतरी आहे हे ना. नाश्ता झाला का? आता जेवण किती वाजता? उठू. तुम्ही कुठं राहता? सांगलीला नाही कोल्हापूर करून ठेवलंय. तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? कबाडगे. तात्यासोर रामचंद्र कबाडगे. कबाडगे. गाव कुठलं? मालगाव, मिरज तालुका. मग कुणी आणून ठेवलं इथं? घरी कोण कोण असतंय काय? आणि आमचे रिश्तेदार आमच्या मिळणीच्या मुलीनं आणून ठेवलं. मुलं वगैरे नाही आहेत? मला कोण नाही. नाही तो. हां हां. आणि वय किती?
आता 86. अरे बापरे, तरी तुम्ही चालताय, चांगली आहे तब्येत 86 म्हणजे. काय करायचं? बसत थांबा 1 मिनिट इथे या. माझं नाव पोपट गायकवाड. हां. मी साताऱ्याहून आलो आहे. मला संगीता चव्हाण यांनी आणि विनायक सर यांनी मला इथे आणलं आहे. धुंद हां धुंद धुंद हां धुंद मोरगाव हां. आणि आता डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे ना. हां. तुमचं नाव सांगा. रवींद्र मानगाय. हां रवींद्र मानगाय नाही रवींद्र मांडगाव. गाव कुठलं? शनिवारपेठ. तिथंच आहे. मग तुम्ही इकडंच आता किती वर्ष झाली? 2 वर्ष झाले. आणि कोण कोण असतंय तिकडं? इकडे भाऊजी असतात. हां भाऊजींना आणले इथं. हां. हे आजोबा वृद्ध असून त्यांना ऐकू येत नाही, तसेच त्यांना बोलता येत नाही आणि ते संपूर्णपणे अंतराळाला खेळलेले आहेत. तरी त्यांची सर्व सेवा व देखभाल या आश्रमामध्ये व्यवस्थितपणे केली जाते. या आश्रमामध्ये शिस्त आहे, स्वच्छता आहे, तसेच वेळच्या वेळी इथे जेवण, नाश्ता, चहा सर्व वृद्धांना दिला जातो. इथे मायेची आणि आपुलकीची वागणूक या वृद्धांना मिळत असल्यामुळे ते इथे आनंदी राहतात. ऐकू येत नाही. आता किती वय आहे? किंमत नसते काय. आता ते कर्ज दिलं का मला केली आता 3,500 हप्ता भरतो, बरोबर आहे. तर तो हप्ता जर तिकडे लावला तर आणि 500 रुपये चढ बसणार हप्ता लावायचा. आणि पावसाळ्यात सुद्धा आम्हाला गॅस डिझेलची काय वरच्या हे नाही. आपल्याला पाणी पेट्रोल टाकलं तरी चालतंय. तेच म्हटलं. नाश्ता रोज काय काय देता? काय रवा पोळं, शेवयाचं उपीट, बटर बिस्किट, बडं, शेच की आणि काय द्यायचं आहे. कोणी बटर आणतंय, बिस्किट आणतंय, काय आणतंय. मग त्यातलं सगळ्यांना ताटात पीठ घालायचं. 1-2 दिवसानं उपीट करायचं, शेवयाचं हा काय सांगते. रेशन नाही, एकच स्कीम देते कोणतरी, त्याच्यावर भागवायचं. आणि आणायचं मला लागलं की भाजीपाला आणायचा, दूध आणायचं, गॅस आणायचं, लाईट बिल. ती लाईट बिलाचं काही होते का बघा. 3,300 रुपये लाईट बिल यायला नाही वरचं. मग आता मशीन दिली आहे. मशीन जर लावली तर 4-5 हजार रुपये बिल येईल. कपडे द्यायची वॉशिंग मशीन. हा मग ती 2 तास फिरायला तर बिल किती वाढणार. मग मी आता काय केलंय, तो पत्र म्हटलं उन्हाळा आहे, आपण धुऊया, पाऊस लागायला की पिळायला थोडं त्याच्यात टाकूया, फक्त पिळायला टाकूया. मग आता ही बिल आलंय. मग मी सुरेशर मुरगुडचे त्यांचा माझा रात्री फोन झाला. त्यांनी म्हटलं की ताई एक टीम आल्या म्हणे कस्टमरला, की किती माफ करायचं 17,000 का काय आणि हे करायचं. मग आमच्या पोराने बसवले तिकडं मोठं किती याचं बसवलं जातं ते सोलर बसवलंय काय? सोलर बसवलंय. सोलर असताना तुम्हाला इथं सोलर बसवता येतं. सोलर आम्हाला आग्रह ते किंमत बसते का बघा. मग संस्थेला सबसिडी नाही म्हणत. सबसिडी असते. या संस्थेच्या संस्थापिका श्रीमती विमल सुतार यांनी त्यांना या वृद्धाश्रमासाठी सोलरची आवश्यकता असल्याचे सांगितले. कारण लाईटचं बिल महिन्याला 3,000पेक्षा जास्त येतं आणि ते त्यांना भरण्याचं अशक्य होतं. त्यामुळे इथे कुठल्या तरी संस्थेनं पुढाकार घेऊन त्यांना सोलर सिस्टीम बसवून दिली तर बरं होईल असं त्यांचं म्हणणं आहे. तसेच या वृद्धाश्रमाला आत्तापर्यंत कोणतेही शासकीय अनुदान मिळालेलं नाही आहे किंवा मदतही फारशी मिळत नाही. त्यामुळं बऱ्याचशा शहरातील धनवान लोकांनी किंवा दानशूर लोकांनी या वृद्धाश्रमाला भेट देऊन त्यांना आर्थिक मदत करावी आणि जेणेकरून ह्या निराधार वृद्धांना एक उत्कृष्टपणे आपली आयुष्याची संध्याकाळ घालवता येईल. आणि त्यासाठी श्रीमती सुतार यांच्यासारख्या ज्या दानशूर व्यक्ती आहेत किंवा ज्या सेवावृत्ती समाजामध्ये ह्या व्यक्ती आहेत, यांच्यामुळं अशा ह्या निराधार व्यक्तींची सोय होऊ शकते.
याचा विचार करून कोल्हापूर शहरातील दानशूर व्यक्तीने या वृद्धाश्रमांना भेट द्यावी आणि नक्कीच यांना मदत करावी, जेणेकरून अशा निराधार वृद्धांची सोय होऊ शकेल आणि आपल्या कोल्हापूरमध्ये असा हा निराधार व्यक्तींसाठी एक आदर्श वृद्धाश्रम आहे. हे बऱ्याच लोकांना माहीत नाही, तरी आपण त्यांना भेट द्यावी आणि जास्तीत जास्त मदत वृद्धाश्रमाला करावी ही विनंती. निराधार लोकांना सांभाळणाऱ्या निस्पृह अशा विमल सुतार ताई यांच्या वृद्धाश्रमाला आपण भेट देऊन त्यांना मदतीचा हात द्यावा, या मी आपणा सर्वांस विनंती करत आहे. धन्यवाद.